कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे कृष्ण पुंडरी गोवर्धन विठ्ठल श्रीदानदेव पंढरीनाथ भगवान ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु जोग महाराज की जय सब संतन की जय सब देवन की जय हर हर महादेव उदय बाबा की जय रामचंद्र महाराज की जय श्यामराव महाराज की जय अंतकाले च मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम ये प्रयाति समद्भावम याती नास्ते तर संशय. आज या ठिकाणी पंढरपूर क्षेत्रातील आणि नागपूरकर महाराज या मठातील ही प्रवचनाची सेवा मला प्राप्त झाली तेव्हा ज्यांच्याद्वारा ही सेवा प्राप्त झाली ज्यांनी ह्या सेवेची कल्पना दिली असे सद्गुरु जोग महाराज संस्थेमध्ये ज्यांनी शिक्षण घेतलं असे आपले रामेश्वर महाराज शास्त्री. तेव्हा या ठिकाणी चिंतनासाठी निवड केलेला श्लोक हा सर्वांच्या परिचित आहे. श्लोक अनेक आहेत, 700 श्लोक आहेत. त्यामध्ये बरेच महत्वाचे श्लोक आहेत. तसा सगळा गीता ग्रंथच महत्वाचा आहे. हा श्लोक आहे पण पूर्ण गीता ग्रंथ महत्वाचा आहे. जगात ग्रंथ आहेत पण गीतेसारखा नाही, जगात पंथ आहेत पण प्रेमासारखा नाही, जगात सज्जन आहेत पण सद्गुरु सारखा नाही, जगात वस्तू आहे पण देवासारखा नाही. हरि सम जग कछु वस्तु नाही, नाही प्रेम सम पंथ, सद्गुरु सम सज्जन नाही, नाही गीता सम ग्रंथ. तर गीता ग्रंथासारखा ग्रंथ नाही. असा 18 अध्यायाचा ग्रंथ सांगणारा भगवान कृष्ण, ऐकणारा भक्त अर्जुन, असा तोला मोलाचा विचार भगवान या श्लोकातून सांगतात की हे अर्जुना, अंतकाळी जो कोणी मनुष्य माझं स्मरण करून जो आपला ध्येय सोडतो तर कुठे जातो. भगवान म्हणतात तो मनुष्य मला प्राप्त होतो, माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, वैकुंठ धामाला तो प्राप्त होतो, परम सुखाला तो प्राप्त होतो. एरवी मनुष्य इतर गावी गेला तर संध्याकाळी परत येतो, पण या ठिकाणी जो जाणार आहे तो मात्र परत येणारा नाही. जन्म नाही रे अनेकन तुका म्हणे. सर्व त्याचं संपून जातं. जन्म मरणाची परंपरा त्याची खंडित होते. काही केले नाही देवाचं स्मरण, देवाचं चिंतन, देवाचं नाम घेतल्याने अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखान तुका म्हणे सुखा. तरी भगवंताची शक्ती आहे, नाम शक्ती, स्मरण शक्ती आहे. या नामातून अनेकांचा उद्धार देखील झालेला आहे. पापी आजा मेल गजग निकाऊ, मुक्त भय हरि नाम प्रभाऊ. पापी आजा मेल गजग निकाऊ, मुक्त भय हरि नाम प्रभाऊ. नामाचा प्रभाव आहे. नाम जर मुखाला आलं शेवटी जाताना तर तो मनुष्य धरण जातो, वैकुंठाला प्राप्त होतो, प्रत्यक्ष भगवान होऊन जातो. कारण नेम असा आहे, ज्या कर नाम मरत मुखावा, अधम मुक्त होय श्रुती गावा. ज्या कर नाम मरत मुखावा, अधम मुक्त होय श्रुती गावा. तेव्हा अधमातील अधम जरी असला आणि त्याला जर भगवंताचं स्मरण झालं अंतकाळी देह सोडताना तर तो मनुष्य भगवंताच्या परमस्थानाला प्राप्त होतो. असा उत्कृष्ट श्लोक सेवेसाठी निवड केला. अंतकालेचे मामेव.
आपल्या जीवनातून जन्मकाल निघून गेला, बराच काळ निघून गेला आणि पुढे येणारा जो काळ आहे तो अंतकाल आहे. तो कधी येणार हे आपल्याला सांगता येणार नाही, पण कधी ना कधीतरी येणारच. एक दिवस आपला ठरलेला आहे, कारण ज्याला जन्म त्याला मरण असतंच. उपदर्या पिंडा मरण सांगाते. अंतकाल आपला होणार, शेवट आपला होणार. पण तो भगवंताच्या नामातून शेवट झाला तर फार सोनच होईल जीवनाचं. पण याकरता प्रथमापासून अभ्यास करावा. कोणी म्हणतील आताच एवढी तयारी कशाला, शेवटी नाम घेऊ, काम होऊन जाईल. पण तसं नाही. ज्यांनी फार केलं त्यांना देखील मुखाला नाम नाही आलं. आपण तर काहीच नाही केलं, मुखाला नाम कसं येणार? याकरता अभ्यास करावा अभ्यास विठ्ठलाचा. नामचिंतन भरपूर करा. नामचिंतन सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. नामाला महत्व आहे. रामकृष्ण हरी सगळ्यामध्ये भारी आहे का नाही? नाम सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. नामासारखं जगामध्ये दुसरं काही नाही. जसा देव श्रेष्ठ तसं त्याचं नाम श्रेष्ठ आहे. देवाला विसरू नका, नामाला विसरू नका. विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84. बाकी विसरलं तरीही चालेल, पण काही गोष्टी त्याला विसरायचं नसतं. आई बापाला विसरायचं नसतं, आपल्या गुरुला विसरायचं नसतं, ज्यांनी आपल्यावरती उपकार केले त्यांना विसरायचं नसतं, ज्यांनी आपला खर्च केला बऱ्याच वेळेला त्यांना विसरायचं नसतं, ज्यांनी आपल्याला संकटातून काढलं त्यांना विसरायचं नसतं. अशा बऱ्याच गोष्टी आहेत ती त्यांना विसरायचं नाही. तसं देवाला विसरायचं नाही, कारण देवानेच आपल्याला तयार केलेला आहे. तोच आपला बाप आहे. आई बाप हे नंतरचे आहेत, पण मूळ आपलं भगवान, भगवान आपलं मूळ आहे. जसं आईवडिलाला विसरायचं नाही तसं देवाला, गुरुला विसरायचं नसतं. तेव्हा हे पंढरी क्षेत्र आहे. या पंढरी क्षेत्रामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत त्यांना विसरायचं नसतं. तिथं आल्यानंतर सर्वांचं दर्शन करायचं असतं. आवडे पंढरी भीमा पांडुरंग अशा काही तोलामोलाच्या गोष्टी आहेत. या सर्वांचं दर्शन करून नंतर आपल्या गावी जायचं असतं. तेव्हा पुढे काळ आपल्याला चालून येणार आहे. आपल्या जीवनातून बराच काळ पार पडलेला आहे, गेलेला आहे. घटे गेली पळे गेली तास वाजे ठणाना, आयुष्याचा नाश होतो रामकारी म्हणाना. घटे गेली पळे गेली, भरपूर आपल्या जीवनातून क्षण गेले, मिनिटं गेले, तास गेले, दिवस गेले, आठवडे गेले, पंधरवडे गेले, महिने गेले, वर्ष गेले, भरपूर झालं. पण आता सूर्य मावळत चाललेला आहे. एकदा का मावळतीला सूर्य लागला की माणसाने दुसरं काही करायचं नसतं. आपला सूर्य मावळत चालला, अर्थात आपलं आयुष्य आता संपत आलेलं आहे आणि म्हणून आपण आपली तयारी करायची असते. बाकी कितीही करा ते बरोबर येत नसतं. आणि जेवढं आपण नामचिंतन करू, दानधर्म करू, आईवडिलाची सेवा करू, परोपकार करू, दिनदुर्बळाची सेवा करू, गोमातेची सेवा करू, धर्माचं आचरण करू, जेवढं म्हणून तुम्ही चांगलं करणार तेवढं सगळं तुमच्या बरोबरती येणार. त्याची पावती तुम्हाला प्राप्त होणार. कारण भगवानच आहे. तो भगवान कोणाचं फुकट घेत नाही, ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही. पण या सगळ्या गोष्टी लक्षात येण्यासाठी याकरता ऐकण्याची सवय ठेवा. चांगला ऐकत चला, वांगला ऐकू नका. हे कान चांगलं ऐकण्यासाठी, डोळे चांगले पाहण्यासाठी. आणि मग जसं चावल्याशिवाय गिळत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही, तसं ऐकल्याशिवाय कळत नाही. कळण्यासाठी ऐकणं चांगलं ठेवा. 4 पावलं चालून जा. थोडा खर्च झाला तरी चालेल, पण श्रवण चांगलं करा. चांगलं श्रवण करण्यासाठी कान, चांगलं पाहण्यासाठी डोळे आहेत. डोळा तोच करा जर देवाचं रूप पाहत असेल तर, संतांना पाहत असेल तर. है आँखों दो श्याम का दर्शन किया करे, है शीश प्रभु चरण में वंदन किया करे। बेकारो मुँह कहे दो रहे व्यर्थ बातों में,
मुख है जो भगवान का सुमिरन किया करे। हीरे मोती से नहीं शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम है वो सजीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। हे आंख, आक्रम डोळा तोच खरा, देवाला पाहत असेल तर, मुख तेच कर देवाचं नाम घेत असेल तर, खरं मग तेच की देवाचं चिंतन करत असेल, ध्यानधारणा करत असेल, सगळं शरीर आपण देवाच्या कामी लावा, सगळा संसार सोडा, असं एकही संत सांगत नाही. तुमच्या वाट्याला जे कर्म आलं ते कर्म चांगल्या परीने करा, प्रामाणिकपणाने करा. एखाद्याकडे नोकरी करत असाल ती नोकरी चोख करा, तिच्यात विसंगती नको आहे. तुम्ही जेवढं प्रामाणिक जीवन ठेवणार, प्रामाणिक सेवा करणार, तेवढं तुमचं चांगलं होणार. कारण चांगल्याची पावती चांगलीच मिळते, वांगल्याची पावती वांगलीच मिळत असते. याकरता ज्याने आपल्याला घडवलं, ज्याने निर्माण केलं, त्याला विसरू नका, भगवंताला विसरू नका. आणि असं सदैव त्याचं नामचिंतन केलं तर निश्चितपणे आपण जाताना आपल्या मुखाला निश्चित त्याचं नाम तर येणार नाही, तर त्याचं स्मरण तरी होणार. स्मरण देखील फार महत्वाचं आहे. म्हणून दोन गोष्टीला विसरू नका. दो बातन को भूलो मत, दो बातन को भूलो मत, जो चाहे कल्याण, नारायण इका मौत को दो जय श्री भगवान. या दोन गोष्टीला विसरू नका, एकतर मरणाला, एकतर देवाच्या स्मरणाला. देहाचं मरण, भगवंताचं स्मरण. प्रत्येकाला मरण आहे. आजपर्यंत जेवढे म्हणून माणसं जन्माला आले ते सगळेच माणसं मरून गेले, गेले का नाही? आजा मेला पंजा मेला, बाप बसना नेला, देखत देखत ना तो पंतु तो ही तैसा झाला. उठा उठा जागा पाठी भैयाले मोठे, उठा उठा जागा पाठी भैयाले मोठे. आजपर्यंत अनेक आले, अनेक गेले. आज मेले उद्या मरती, मागे राहती तीही रडती. ज्यांच्या आयुष्या नव्हे लेखा तेही देखा निमाले. ज्यांना प्रचंड महाप्रचंड आयुष्य प्राप्त होतं त्यांना देखील या जगातून जावं लागलं. चुकवावया मृत्यूचा ठाऊ, जाणव्याने तन जभाऊ. हिरण्यकश्यपू नाडला पाहो, संधी साधूने देव त्याशी मारी. हिरण्यकश्यप, त्याला फार आयुष्य होतं, वर्णन केलेलं आहे. एक अर्बुद 60 कोटी देखा, 30 लक्ष 10 सहस्र लेखा, 709 मास मापा. तया हिरण्यकश्यपा काही झाले, अरे मना तो शोक करशी किती, अरे मना तो शोक करशी किती. किती आयुष्य होतं, एवढा मोठं आयुष्य. एक अर्बुद 60 कोटी देखा. एक अर्बुद म्हणजे खाण्याचं टरबूज नाही, एक अर्बुद म्हणजे 1 अब्ज. एक अर्बुद 60 कोटी, पुन्हा 30 लाख 10,000 709 मास माता. एवढं आयुष्य हिरण्यकशिपाला प्राप्त, तरी पण त्याचं समाधान झालं नाही. त्याने ब्रह्मदेवाकडे लावून धरलं की मला अमर करा, अमर करा. ब्रह्मदेव म्हटले, अरे बाबा मीच मर का, तुला अमर कुठून करू? हा, मीच मर का आहे. मग त्याने डोकं चालवलं की मला याच्यात मरू नको, त्याच्यात मरू नको, याच्यात नको, त्याच्यात नको. ब्रह्मदेव मनात म्हणले, किती मार, पण तुला मारणारा माझा बाप समर्थ आहे. शेवटी देवाने संधी साधून देव त्याशी मारी. शेवटी भगवंताने त्याला मारलं. तसं मारलं नसतं. ज्याने पाप केलं त्याला भगवान मारतो, ज्याने पुण्य केलं त्याला कधीच भगवान काही करणार नाही. उलट पुण्यवंताच्या ठिकाणी भगवान नतमस्तक होतो. असा भगवान आहे. म्हणून पुण्यच करा, पाप कर्म करू नका. पाप कर्म देवाला आवडत नाही आणि पुण्य कर्म देवाला संताला आवडल्याशिवाय राहत नाही. पुण्यच असं माणसं जीवनामध्ये, पुण्यच आपला सांभाळ करणार आहे.
रक्षन्ते पुण्याने पुराकृताने. जीवनामध्ये नाम झालं तर पुण्य निर्माण होतं. तसंच बसलं तर काही होत नाही, व्यर्थ जीवन जातं. व्यर्थ जीवन घालून का? आणि सफलता प्राप्त केल्याशिवाय होणं का? सफल जीवन देवाच्या भक्तीतून, देवाच्या नामचिंतनातून. नाम ही भक्तीच आहे. 9 प्रकारची भक्ती सांगितली. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सत्यमात्म निवेदनम. ही 9 प्रकारची भक्ती आहे. यापैकी एक भक्ती जरी आपण समर्थपणे जीव लावून लक्ष ठेवून ध्यान ठेवून केली, एकच भक्ती तुमच्या जीवनाचा उद्धार करू शकेल. हो, मग भक्ती देवाची करा, संगती संताची धरा, सेवा आईबापाची करा. त्याला कोणतंच कमी पडणार नाही, त्याला कोणतंच होणं येणार नाही. कारण कोण तिथं काय होणं म्हणतो का नाही आपण. तसं जीवनामध्ये या गोष्टी जर असतील तर त्याला कसलीच कमतरता नाही, त्याला सुखाला कोणतं कमी पडणार नाही. सगळी अनुकूलता त्या जीवनामध्ये राहणार. म्हणून अनुकूलता म्हणजे सुख आहे आणि प्रतिकूलता म्हणजे हेच दुःख आहे. पण हे सगळं जीवनामध्ये अनुकूलता निर्माण होण्यासाठी याकरता पुण्यकर्माचा भाग असावा, परोपकारी जीवन असावं, थोडा मोठ्याचा मान सन्मान करावा, जीवनातील अहंकार काढून टाकावा. आपण काहीच नाही, सगळं देवच करणार आहे. देवाप्रती भाव ठेवा, संताप्रती भाव ठेवा, आईवडिलांच्या प्रति भाव ठेवा, थोरा मोठ्यांच्या प्रति भाव ठेवा. थोरा मोठ्यांना आपण जर नमस्कार केला तर त्यातून नैसर्गिक त्यांचा आशीर्वाद मिळतो. आपण गुण आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये मिळतो. आशीर्वाद असावा जीवनामध्ये, शाप नसावा. जीवनामध्ये कोणाचा शाप घेऊ नका, आशीर्वाद घेतल्याशिवाय राहू नका. आशीर्वादाने जीवन, कृपेने जीवन उन्नतीला प्राप्त होत असतं, त्यातून सुखही मिळत असतं. कृपा असावी, आशीर्वाद असावा. आणि अशा थोरा मोठ्यांची कृपा झाली, भगवंताची कृपा झाली तर मनुष्य चांगल्या पदाला प्राप्त होतो. म्हणून देवाला टाळायचं नाही, संताला टाळायचं नाही, विसरायचं नाही त्यांना. संत देवाचे निर्वाळ असतात, प्राण असतात. म्हणून त्यांना टाळू नका, देवाला गाळू नका. देवच सांगतो आहे की माझं स्मरण केलं तर मी त्याचा उद्धार करतो, तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो. भगवान हमी देतात, तेशा माम समुद्धारता मृत्यू संसार सारता, त्यांचाच मी उद्धार करतो ज्यांनी मला चित्त अर्पण केलं त्यांचं. म्हणून चित्त द्या, भाव द्या, प्रेम द्या. देवाला चित्त आवडतं म्हणजे मन आवडतं, देवाला नाम आवडतं. म्हणून जे देवाला आवडतं ते करा जीवनामध्ये. म्हणून नामाची आवडी तोच जाणते. नामाची आवडी असावी, पंढरीची आवडी असावी, वारीची आवड, तीर्थाची आवड, गुरुची आवड असावी. आवड फार महत्वाची आहे. जीवन उन्नतीला प्राप्त करायचं असेल तर याकरता जीवनामध्ये प्रेमपूर्वक भक्ती करत राहा, देवाचं नाम घेत राहा. देवाची कृपा होणार, तुमच्या मुखाला शेवटी नाम येणार. ज्याने कधी केलंच नाही त्याला कसं शिकवणार. कोणी म्हणते आजा मेळाला का झालं, तर त्याने पूर्वीचं काही त्याला असेल त्याचं, किंवा संतांची संगती कामाला आली. संतांची संगती कधी व्हायला जात नसते. आणि म्हणून संसारामध्ये आपण किती करत राहा, ते काय बरोबर येत नाही. परमार्थामध्ये थोडं करा, बरोबर आल्याशिवाय ते राहत नाही. आणि म्हणून जे बरोबर येतं तेच करा. आपण केलेला उपकार, आपण केलेलं नामचिंतन, तिथं नामाचं आणि भगवंताच्या स्मरणाचं महत्व आहे. दो बातन को भूलो मत, त्याचं स्मरण ठेवा, देवाचं स्मरण ठेवा. आपल्याला मृत्यू येणार याची आठवण करा. ज्याला मृत्यूची आठवण तो कधीच इकडे तिकडे जाणार नाही. तो सतत पुण्यकर्म करत राहणार, सतत पुण्यकर्म करत राहणार. आणि पुण्यकर्मातून त्याचं जीवन चांगल्या प्रकारे त्या जीवनाची उन्नती होत असते, प्रगती होत असते, समाधाने त्याचं जीवन राहत असतं. म्हणून जीवनामध्ये समाधान असावं, शांती असावी,
आनंद असावा, सुख असावा. हे जीवनाचं सार आहे. जीवनामध्ये आनंद नाही, समाधान नाही, ते जीवन कष्ट आहे. थोडं आहे पण आपण तेवढं करत नाही, एवढा भाव देवाला देत नाही. आणि म्हणून भगवान आपल्याकडे येत नाही. भावाने देव येतो. भावेन दैवं कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रुं, सत्येन मित्रं कृपया च पुत्रं, ध्यानेन मोक्षमोक्षमानयन्ति. भाव ठेवा, प्रेम ठेवा. म्हणून देवाला आकलन करण्यासाठी समर्थ भाव आहे. आपलं चिंतन वेगळं झालंय जरा, पण भाव फार महत्वाचा आहे. पारमार्थिक क्षेत्रामध्ये भावाला महत्व आहे, व्यावहारिक क्षेत्रामध्ये क्रियेला महत्व आहे. क्रिया प्रधान तो संसार, भावना प्रधान तो परमार्थ. परमार्थामध्ये भाव असावा, प्रेम असावं. प्रेमाने भावाने देव आकलन होतो. जसा घोडा आकलन करण्यासाठी त्याकरता लगाम असावा, हत्ती आकलन करण्यासाठी त्याकरता अंकुश असावा, आहे का? तसा भगवान आकलन करण्यासाठी काय असावं? प्रेम असावं, आपल्याकडे भाव असावा. भाव जर असेल तर भगवान सगळ्या काही गोष्टी मान्य करून घेतो. भावच नसेल तर भगवंताला ते अजिबात पसंत होत नाही. नुसती क्रियाच केली तसं वाया जाणार नाही, वाया जाणार. पण टक्केवारी एवढी प्राप्त होणार नाही. पूर्णपणे टक्केवारी प्राप्त करायची असेल तर मन आपला भाव करा, 100% फरक आहे. म्हणून मन चांगलं ठेवा. मन इकडचं तिकडचं काढून देवाप्रती मन ठेवा. देवाबद्दल भावना चांगली धरा. त्याचं नामचिंतन मनापासून करा. त्याचं काम आपण नामचिंतन मनापासून केलं तर भगवान देखील आपली कामं करत राहतो. आपल्याला ते कळत नसतं. भगवान बोलतात, तू है मेरे नाम पर, तू है मेरे नाम पर, तो मैं है तेरे काम पर, तू है तेरे काम पर, तो मैं है मेरे धाम पर. तर हे भक्ता, तू जर माझं काम करशील तर मी देखील तुझं काम करणार. आणि तू जर तुझंच काम करत राहशील तर मी मात्र माझं स्थान सोडणार नाही. आणि म्हणून भगवान आहे तसा, तर जसा आरसा तसा. आमचे गुरुवर्य सिंह बाबा प्रवचनातून सांगत असत की देव आहे कसा, तर जसा आरसा तसा. आरशाला नमस्कार केला तर आरसा देखील नमस्कारच करतो. आतील प्रतिबिंब आपण असा बुक्का दाखवला तर आरसा तसंच दाखवणार. तसा भगवान, जसं आपण देवाचं काम करू तसं भगवान देखील आपलं काम करत असतो. म्हणून भाव महत्वाचा आहे. असं भावपूर्वक आपण देवाच्या नामाचे चिंतन केलं, मनपूर्वक केलं, ज्ञान ठेवून केलं आणि सातत्य ठेवलं. परमार्थामध्ये सातत्याला फार महत्व आहे. कधीतरी नाम त्याला महत्व. नेहमी चिंतन करता, हाताने संसार करा, संसाराचं काम हाताने करा, पण मनाच्या अंगाने परमार्थ करा. मन देवाला आवडतं, भाव देवाला आवडतं. तेव्हा ज्यांनी कधी केलंच नाही त्यांना मुखाला नाम येणार. ज्याला करून होत नाही, ज्यांनी कधी केलंच नाही त्याला कसं नाम मुखाला येणार? म्हणून भगवान म्हणतात, जो माझं अंतकाली नाम चिंतन करतो तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होतो, यामध्ये संशय नाही. म्हणून अंतकालेचे माम एव, माम एव म्हणजे माझंच. भगवान चकार ठेवून सांगतात, म्हणजे मीच आहे जगामध्ये, बाकी काही नाही. मीच आहे सगळं. जेवढं दिसतंय मीच आहे. इतर जरी देव दिसते पण मीच आहे. माझ्या मनात आलं तेच होतं. माझ्या मनात आल्याशिवाय दुसरं जगात होतच नाही. आकाशे सर्वत्र ओसावे, वावीने नाव भरी उगी नसावे, पावके धावे वर्षावे, पर्वते बैसकान संदावी, समुद्री रेखा दुरंदावी, पृथ्व्या भूते वहावी हे अज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोल, म्या चालविल्या वेदू चाले. बरोबर आहे ना? म्या हलविल्या प्राणू हारे,
जो जगाते चालित ऐसा जो समर्थ तो मी जगाचा नाथ. भगवान समर्थ आहे, तोच जगामध्ये खरा आहे. तुका म्हणे तोची खरा ये बाबा प्रसाद. पण त्याचंच नामचिंतन करा, त्याचं स्मरण करा. असा जो जगाचा नाथ, विश्वनाथ, जगन्नाथ, तो अर्जुनाचा निमित्त करून तो मामा सर्वांना सांगत आहे. गीताही खऱ्या अर्थाने जगाला सांगितले. अर्जुनाचं फक्त निमित्त आहे. अर्जुन निमित्त पुरतो. अर्जुन निमित्ताला आहे, पण खरं ज्ञान हे जगाला सांगितले. अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशन श्रीराजी संसार एवढे थोर ओझे फिरले जगाची. असा हा तोला मोलाचा उपदेश भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला केलेला आहे. या सगळ्या श्लोकाची उत्पत्ती जिथं झाली त्याला कुरुक्षेत्र असं म्हटलेलं आहे. नंतर ते व्यास महर्षींनी लिहून काढले गणपती बाप्पाचं. कुरुक्षेत्रावर गीतेचा जन्म झाला. उपजले हित गुज त्याचे, उपजले हित गुज त्याचे, श्याम सुंदरा अर्जुनाचे, बोल निघाले भगवंताचे. हीच गीता माऊली धन्यती दानेश्वर माऊली, धन्यती दानेश्वर माऊली. कुरुक्षेत्रावर गीतेचा जन्म झालेला आहे. अशा गीता ग्रंथामध्ये 18 अध्याय आहे. त्या 18 अध्यायामध्ये हा 8वा अध्याय आहे. या 8व्या अध्यायातील क्रमांकाने हा 5 नंबरचा श्लोक आहे. अंतकालेचे मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जो माझं स्मरण करून आपला देह सोडतो तो कुठं जातो. मी आरंभाला म्हटलं होतं की मनुष्य जर गेला बाजारला तर संध्याकाळी तर तो आपल्या घरी परत येतो. पण इथं जो जाणार आहे तो कोणा परत येणारा नाही. तो देवाला प्राप्त होणार आहे, सुख स्वरूपाला प्राप्त होणार आहे. यामध्ये संशयच नाही. भगवान सांगतात याच्यामध्ये किंचित मात्र संशय घ्यायचा नाही. त्याने माझं नाम चिंतन केलं आणि तो भलत्या ठिकाणी गेला असं होतच नाही. तो मलाच प्राप्त होतो, त्यामध्ये संशय घ्यायचा नाही. काही अशा गोष्टी आहेत त्याच्यात संशय घ्यायचा सुचतो की हा माणूस आहे आणि याला मरणच नाही, असं होईल का कधी. त्याला निश्चितपणे मरण येणारच, तिथं संशय. ज्याने माझं नाम घेतलं त्याला त्याचा उद्धार मी करणारच, त्याचा निश्चितपणे भगवान उद्धार करतो. भगवान म्हणतात या बाबतीमध्ये संशय करून ज्याने माझी भक्ती केली, नामचिंतन केलं, तो घरच्या ठिकाणी गेला, संशयाला जागा देऊ नका, त्याचा उद्धार मी करतो. त्या माझ्या सुख स्वरूपाला त्याला प्राप्त करून देतो. अर्थात म्हणजे देवातून त्याच्यात तसा फरकच होत नाही. ज्याने माझं नामचिंतन केलं तेव्हा नाम त्याच्या मुखाला आला. अनंत काळी ज्याच्या नामाले मुखामुळे सुद्धा तर मला मी दाखवलेलं आहे. आणि आज्या मेळाला मुखाला नाम आलं, त्याचं पूर्ण जीवन तसं पापी खरं. आणि एका नामातून त्याचा उद्धार झाला. कारण नामाची शक्ती अफाट आहे, अफाट आहे. जशी गंज लाखो पेंड्याची असतो, त्या गंजेला जाण्यासाठी इतर फार मोठ्या काड्याची गरज नाही. एक काडी कोरी, एकच काडी कोरी लाखो पेंड्या जाऊ शकते. तसं देवाचं लाखो पाप असतो, एकच नाम त्याला कोरी. एक जरी नाम घेतलं तर अख्ख्या सगळ्या पापाला ते जाळून काढतं. आलं का लक्षात. नामामध्ये फार पावर आहे, शक्ती आहे. असं नामचिंतन त्याच्या मुखाला आलं तेव्हा त्या देवाचं त्याला स्मरण झालं तर भगवान बोलतात त्याचा मी उद्धार करतो. देशामम समुद्धरता अशी भगवान हमी देतो की ज्याने
माझी भक्ती केली आणि तो कुठंतरी भलत्या ठिकाणी प्राप्त झाला असा नाही. त्याने भक्ती केली तुम्हाला प्राप्त होणारच. म्हणून जीवनामध्ये भक्ती करा देवाची, नामभक्ती करा. नामभक्ती सगळ्यामध्ये श्रेष्ठ आहे. नामाला काही काळाची गरज नाही, वेळेची गरज नाही, स्थळाची गरज नाही, शिक्षणाची गरज नाही, अवस्थेची गरज नाही, कसलीच गरज नाही. नाम कोणी घ्या, कुठं घ्या, किती घ्या, कसंही घ्या, त्याला बंधन नाही. नामाला जगामध्ये तोड नाही, जोड नाही. नाम सगळ्यामध्ये श्रेष्ठ दाखवलेलं आहे. सर्व संतांनी ते भरपूर त्यांनी चिंतन मांडलं, अभंग तयार केले, उपया तयार केला, भरपूर वाङ्मय निर्माण केलं. पण शेवटी सर्व संत नामावरच आले का नाही? हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा, पूर्ण करी हरिमुखी गातन हरपरी चिंतन ज्याने मागुत जन्म गेले. सर्व संतांनी शेवटी नामच आपल्या समोर केलेलं आहे. नाम हे सगळ्यामध्ये सोपं आहे, बाकी फार कठीण आहे. योग सोपा नाही, कर्म सोपं नाही, तुमचं ज्ञान सोपं नाही, पण सगळ्यामध्ये सोपं नाम आहे, देवाची भक्ती आहे. हरि को नाम सदा सुखदायक, हरि को नाम सदा सुखदायक, लगत नहीं कछुदाम, मेरो मन क्यों न भजे हरि नाम, मेरो मन क्यों न भजे हरि नाम. नामस्मरण सोपं आहे, पण त्याचं फळ फारच कमी असेल असं नव्हे. फळ देखील फार मोठं आहे. त्याला कमी लेखायचं नाही, कमी त्याला आपण पाहायचं नाही. नामामध्ये फार मोठी शक्ती आहे, फार मोठी पावर आहे. ज्याने नाम घेतलं त्याचं कामच झालं, त्याचा उद्धार होतो. भगवान त्याला परमसुखाला प्राप्त करून देतो. अशी महाशक्ती देवाच्या स्मरणामध्ये, देवाच्या नामामध्ये, देवाच्या भक्तीमध्ये काय आहे. म्हणून भक्ती ही सर्वांना शक्य आहे, भक्ती सर्वांना आवश्यक देखील आहे. सर्वांनी केली पाहिजे. काही गोष्टी शक्य असतात पण आवश्यक नसतात, काही आवश्यकही असतात पण त्या शक्य नसतात. जसं अमृत आपल्याला आवश्यक आहे, आपल्याला अमृत आवश्यक आहे, कारण ते करतं काय? आपलं मरण टाळतं, मरण नष्ट करतं. अमृत जर सेवन केलं तर ना तरी अमृत जिया परी आणि घेतली मरण वारी आहे का नाही? मरण टळतं, ते आपल्याला आवश्यक आहे, पण ते शक्य आहे का? शक्य नाही. का? अमृताचा रेष दैव फार नाही मिळणार. लेश मात्र जरी झालं तर त्याकरता दैव लागेल, त्याकरता भाग्य लागेल. फार काय थोडं काय, शक्ती एकच आहे. म्हणून देवाचं नाम हे अमृताही पेक्षा गोड आहे, चांगलं आहे, मोठं आहे. म्हणून देवभक्ती टाळू नका, कारण ती शक्य आहे. कोणालाही करता येते, कुठेही करता येते. तर भक्ती आहेत. श्रवण कीर्तन हे श्रवण करणं तुमची भक्ती चालू आहे सध्या, ही भक्ती चालू आहे. श्रवण, चांगलं श्रवण करणं मनपूर्वक, नाहीतर नळी फुकले फुंकले सोनारे आणि इकडून तिकडून गेले असं नको. मनापासून श्रवण असावं. आणि श्रवण झालं तर त्याचं मनन देखील करावं, मग ते लक्षात राहतं, ध्यानात राहतं. तेव्हा श्रवण करणं देखील फार मोठी भक्ती आहे. श्रवण कीर्तन करणं भक्ती आहे, पूजन करणं भक्ती आहे. या सगळ्या भक्तीमध्ये नाम श्रेष्ठ आहे. नामाला बंधन नाही, कोणतं जातीचं बंधन नाही, कोणत्या स्थळाचं जागेचं बंधन नाही, अवस्थेचं बंधन नाही, कसलंच ज्याला बंधन नाही. असं नाम चिंतन आहे, असा हा भगवान आहे. आणि तेव्हा ही नगरी भगवंताची आहे, कारण कृष्ण तोच राम झाला, राम तोच कृष्ण झाला, आणि कृष्ण तोच विठ्ठल, पांडुरंग झाला, पांडुरंग तेच ज्ञानेश्वर माऊली आहे. आलं का लक्षात? वारकरी संतांमध्ये सगळ्यामध्ये आपण हे दोन श्रेष्ठ, सर्व श्रेष्ठ मानले. तसे सगळे संत श्रेष्ठ आहेत, पण सर्वांचे नाव घेण्यापेक्षा ह्या दोन संतांचं नाम चिंतन केलं की सगळं काम झालं. ज्ञानोबा माऊली तुकाराम की ज्यांचं भजन प्रत्यक्ष पांडुरंगाने मंदिरात केलेलं आहे. आणि मग तेव्हापासून या दोन नामाला महत्त्व आलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, सगळे संत यांच्यामध्ये समावेश होतात. जसे आमचे सद्गुरू जोग महाराज झाले, यामध्ये अनेक संत झाले. पण असा निर्णय केला सर्वांनी की जोग महाराजचं नाव घेतलं की इतराचं नाव घ्यायचं नाही.
म्हणजे इतर आपल्या परंपरेत जेवढे झाले बरकर स्वामी असतील, दांडेकर मामा असतील, लक्ष्मीबाबा कोळीकर असतील, बाबा गुरु असतील, पुढचे आमचे सर्व गुरुजन मंडळी असतील, भाऊसाहेब असतील, लक्ष्मीबाबा असतील, मोठे बाबा असतील, गुरुबाबा असतील, वैद्य बाबा असतील, भारती बाबा असतील, शिंदे बाबा असतील, नक्कम बाबा असतील, जेवढे असतील तेवढे, शांताराम गुरुजी असतील. फक्त जोग महाराज म्हटलं की सगळे त्याच्यामध्ये आले. असं ज्ञानोबा माऊली तुकाराम हे नाम घेतले की सगळे संत आले, आणि पांडुरंगाचं नाव घेतले की त्याच्यामध्ये सगळे देव आले. म्हणून पंढरी समक्षेत्र नाही, धुंडाचारी धाम, श्रीकृष्ण समदेव नाही, विठ्ठल वन का नाम. भगवान कृष्णच तोच विठ्ठल आहे, त्याची भक्ती आपण सर्वजण करत आहोत. त्याच्याच महावारीच्या निमित्ताने आषाढी वारी सगळ्या वारींचा राजा आहे, सगळ्या यात्रेंचा तो राजा आहे. जसं गंगा ही तीर्थ सर्व तीर्थांचा राजा आहे, भगवान हा सर्व देवांचा राजा आहे, तसं हे क्षेत्र तिथे सर्व तीर्थांचा राजा म्हटलं तरी चालेल. तसं गोड क्षेत्र आहे, गोड तीर्थ आहे चंद्रभागा, आणि अशा ठिकाणी पण आपण त्या स्थानाची आपण उपासना करत असतो. जेवढे शिवाकडे तेवढे त्याची पावती मिळत असते. जेवढं कष्ट तुम्हाला वारीमध्ये प्राप्त होणार तेवढं तपही वाढणार. असं आपले गुरु पूर्वी असणारे आमचे बोधे बाबा होते, वारकरी पंथाचे भूषण होते, आणि ते आपल्याच मठात राहिले. त्यांचं जीवन आपल्या मठातच गेलेलं आहे. मोठी साधना त्यांची होती, साधकाचे ते मायबाप होते. तर ते असं म्हणत असत, वारीमध्ये जेवढं कष्ट तेवढं तप वाढतं. वारीमध्ये वारी करताना तुम्हाला जेवढं कष्ट होणार तेवढं तुमचं तप वाढणार, आणि जेवढं तुमचं तप वाढणार तेवढी तुमची पत देवाकडे होणार, असा भाग आहे. कष्ट करत राहा, नाम घेत राहा, आणि वारीला येत चला. जोपर्यंत शक्ती आहे तोपर्यंत. शक्ती समाप्त झाली तर मग काही येण्याचा प्रयत्न करायचा नाही. नामचिंतन कुठेही करा, देव सर्वत्र आहेच. जोपर्यंत शक्ती तोपर्यंत वारी करत राहा. आणि या वारीमध्ये कथा कीर्तन ऐकणं हा धर्म आहे. इथे यायचं खाऊन जायचं असं नाही, इथं काहीतरी चांगलं करायचं. भजन पूजन नामचिंतन श्रवण कीर्तन श्रवण प्रवचन श्रवण हरिपाठ वगैरे या गोष्टी सगळ्या पूर्णच आपण आपल्या गावी करत जायचं आहे. तेव्हा अशा या मठामध्ये दरवर्षी प्रवचन सेवा कीर्तन सेवा रोजची चालूच आहे. किंवा मला मात्र ही सकाळची सेवा आपले रामेश्वर महाराजांकडून प्राप्त झाली, आणि या निमित्ताने मी सेवेच्या निमित्ताने आलो. थोडीफार सेवाही केली, कारण या मठामध्ये मी राहिलो आहे. 2-3 वर्ष होतो, 2-3 वर्ष होतो. बाबाच मला इथं घेऊन आले. मी इतरत्र राहतो दुसऱ्या मठामध्ये, बाबा तिथं आले आणि म्हटले चला, मला घेऊन आले. इथं 13 वर्ष थांबलो, 3 वर्ष मठामध्ये आहे. बाबाने भरपूर प्रेम दिलं, आणि इथं भजन देखील सुंदर होत असे. ते भजन नागपूरकर महाराज आमचेकर महाराजांना फार आवडायचं, फार आवडायचं. तर बाबाच्या प्रती त्यांची फार मोठी भावना होती. नागपूरकर महाराजांची फार मोठी भावना होती. आता काही बरेचसे लोक आले, श्रीमंत लोक होते, पदवीधर लोक होते. बाबांचं गाथा वाचन चालू होतं वरती, बोधे बाबांचं. तर परिचय करून देऊ लागले महाराज त्या लोकांना, की ही जी व्यक्ती दिसते ही सामान्य व्यक्ती नाही. त्याच्यात 1000 जरी संन्यासी घडले तर यांची बरोबरी होणार नाही. हे त्यांचे वाक्य आहे, बाबांचे, रामचंद्र महाराज नागपूरकरांचे वाक्य आहे. तेव्हा अशा मठामध्ये मला देखील राहण्याचा प्रयत्न झाला, आणि बऱ्याच सेवा या ठिकाणी माझ्या होऊन गेलेल्या आहेत. ही या वर्षाची प्रवचनाची सेवा घडली, थोडीफार सेवा झाली. तेव्हा ही झालेली सेवा पांडुरंगाच्या चरणी ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकूण सकळ संतजन, त्याप्रमाणे गुरुनाम गुरुजोग महाराज या पवित्र चरणी, या मठाचे मठापती शंकरराव महाराज, बोधे बाबा आदी करून सर्वांच्या चरणी, अमृत महाराज, रामचंद्र महाराज या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो. तथा संत महाराज
श्री बाबा महाराज बाबा महाराज या सर्वांच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि याच ठिकाणी सेवेला विराम देतो. पुंडलिक वरदा श्री दानदेव पंढरीनाथ माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज सब संतन की जय. हर 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा श्री दानदेव